असं. मी सस्पेंड जरी झालो, मला ड्युटीची गरज नाही, काय नाही, काय नाही. मी आज मेलो तरी पण फक्त नाईक साहेबाचं नाव, उगले साहेबाचं नाव आणि शेजोळे सरांचं नाव घेणार. बस संपला विषय. मी आज फाशी घ्यायला लागलो. हॅलो. हा सर बोला ना. फोन केला होता. शोभतं का रे असं करायला तुला? हा शोभतं का तुला असं करायला? साहेब माझी कंप्लेंट द्यायला काहीच अडचण नव्हती. मी काय गुन्हा काय केला होता मलाच काही कळलं नाही. गुन्हा नाही, तू राहत नाही, काही नाही. तुला कोण? किती समजून सांगितलं. अरे मग नाही काही फरक पडतो का तू असं काही केलं नाही? कोणतं? काय फरक पडणार आहे? मला तर काय फरक पडणार. आणि बरं दुसरी ऐका ना गोष्ट साहेब, एक मिनिट ऐका ना. तुम्ही कंप्लेंट केली, तुम्ही शेजोळे सरांची सही घेतली, शेजोळे सरांनी कंप्लेंट केली, तुम्ही केली. मला सांगा, ऐकून घ्या ना. उगले सरांचं हँडरायटिंग आहे. उगले सरांचं. मी हँडरायटिंग नाही का प्रत्येकाच्या लॅबमध्ये जेव्हापासून आलो ना तेव्हापासून प्रत्येकाच्या हँडरायटिंग ओळखतो. मला एक सांगा, बरोबर आहे तुम्ही कंप्लेंट केली, कोणी केली काही माहित नाही. सर मला एक सांगा, मी शिपाई माणूस आहे, माझं ब्लड घ्यायचं काम आहे का हो? आहे मग तिथं. मग तुला आधीच सांगितलं कोण म्हणे मला लॅब टेक्निशियनची ऑर्डर द्या ना. बरोबर आहे. मग त्यापेक्षा तू काम नको करू लॅबमध्ये. मग सगळं सोपं आहे. कसं काय काम नको करू? कोणताही कर्मचारी आला ना साहेब, कोणताही कर्मचारी आला ना, तुम्ही मंत्र्यापर्यंत गेले, कोणताही कर्मचारी आला ना लॅब सॅम्पल घेणार नाही. क्लिअर सांगतो मी तुम्हाला. तू कने नीट बोल. मी काय म्हणायला तुला? हा बोला ना. माझ्याकडे रेकॉर्डिंग होती साहेब. क्लिअर सांगतो मी तुम्हाला. हा रेकॉर्डिंग होती माझ्याकडे. केली तू मला माहिती आहे. मला एक सांग, तुला शोभतं का असं वागायला? पहिले साहेब मला एक गोष्ट सांगा साहेब. सर मला एक गोष्ट सांगा, 6:45ला येतो म्हणून माझी गलती आहे का हो? तुला कोणी सांगितलं 6:45ला यायला? मग लॅबचं काम कोण करणार आहे? 6:45ला यायचंच नाही तू. बरं ओके ठीक आहे. तुम्ही म्हणता 8:30 पर्यंत आलं तरी चालतं. ओके. जर समजा एखाद्याचा कोणी कर्मचारी आला त्याने फोटो काढला लॅबचा, बरोबर. तुम्हाला समजा एखाद्याला हे पाठवलं, काय म्हणते ते पाहून रे आम्ही. ऐकून घ्या ना साहेब, ऐकून घ्या ना. 1 मिनिट ऐकून घ्या ना. समजा ते झालं, 2:45ला माझी यायची गरज आहे का? कोणाची? माझी गरज आहे का? कोण म्हणे तुला 4ला यायचं? अहो मी येतो स्वतः. कशाला येतो? 10 महिन्यात नाही का साहेब, 10 महिन्यात लॅबची कधीही कंप्लेंट झाली नाही. 6:45ला मी सकाळी येतो आणि 2:45ला मी स्वतः हजर होतो. ब्लड काढायचा कंटाळा येतो. पण आता ब्लड काढायचा कंटाळा नाही साहेब, ब्लड काढायचा कंटाळा नाही. मी 40% मारेल कॅज्युअल्टीला. मग झालं ना. पण फक्त नाही का माझी कंप्लेंट करायचं कारण नव्हतं सर. मला फक्त एकच म्हणायचं, माझी कंप्लेंट करायचं कारण नव्हतं. मला फक्त नाही का तुम्ही प्रेमानं 2 तोंडात जरी मारल्या असत्या, सचिन तू चुकतं, तू नाही का हे चुकी करू नको. बरं थांब, तू कोणाला विचारून जातो का? साहेब कोणाला विचारा? ते टेंग्याला, ते नवीनला, ते कोण आहे ते, तर त्याला विचारा. अवचारला विचारा तुम्ही. त्याला बोललो का नाही, म्हणलं माझं पेशंट आलं, म्हणलं कॅज्युअल्टीला ऍक्सिडेंटचं, मी तिकडे चाललो, म्हणलं 10 ते 15 मिनिटात येतो. मी अजून काय सांगू तुम्हाला? बरं ऐकून घ्या ना साहेब. 1 मिनिट. नाईक साहेब 1 मिनिट ऐका. ज्या वेळेस नाही का शेजोळे सर आले का, 10 10:30ची गोष्ट आहे, ज्यावेळेस शेजोळे सर आले का त्या टायमाला मला नाही का गेटवर भेटले. मला ते पण म्हणले, शेजोळे सर कुठं चालला? म्हणलं सर 6:45ला आलो, नाश्ता करायला चाललो म्हणलं. हे पण त्याला बोललेलो मी. मग मला सांगा ना माझी चुकी कुठं व्हायली? अरे एक तर तुला सांगितलं 8ला ये. कशाला करतो? 6:45ला येऊन करतो काय तू तिथं? काय करायचं तुला? अहो साहेब ऐकून घ्या, मी फक्त कशामुळे येतो माहिती आहे का? कारण त्याचं एक आहे. मी फक्त कशामुळे येतो, जशी जी लॅब आहे का ते माझ्या घराप्रमाणे वागवतो, मी घराप्रमाणे सांभाळतो. मग तुला जाळ्या काढा. ऐका ना, ऐकू ना, 1 मिनिट ऐकून घ्या ना. जाळ्या काढायचं माझं काम नाही, जाळ्या मी काढतो. डिस्पॅच ऐकून घ्या ना 1 मिनिट साहेब, फक्त 1 मिनिट हो म्हणून ऐकून घ्या. तुमच्या पोराप्रमाणे बोलायलो मी तुम्हाला. तुमचा लेख ऐकून घ्या ना, तुमचा लेख म्हणून सांगायला लागलो मी तुम्हाला.
की तुम्ही एक पोराचं ऐकून घेऊ शकत नाही का तुम्ही? नाही मग हे नाटक तुमच्या करायच्या आधी तू मला साहेब बोलायला पाहिजे साहेब होतं का नाही? ऐकून घे तुमच्या ना. तुमच्या तू त्या पोराला जर तुमच्या पोराला जर त्रास होत असेल तुम्हाला त्रास हो. होत नाही का? काय त्रास व्हायला तुला? फक्त तुला ड्युटीवर थांब म्हणतो आपण दुपारपर्यंत. ड्युटीवर गर्दी तुम्ही नाही आहे का तोपर्यंत. तुम्ही लेखी तुम्ही सांगितलं उगले साहेबाने लिहून दिलं आणि आपल्या शेजवळ सरनं सही केली. काय झालं? मी तिकडे गेलो हा हं, हं. काय अडचण काय झाली? फक्त एवढंच आहे की माझी नाईट नाही का जी नाईट वाचली होती ती नाईट मला नाईट ड्युटी करावं लागेल. बाकी दुसरं काहीच नाही. आणि तुमच्या अरे बाप हा तुला एक कळत नाही. तुला साधं गोष्ट कळत नाही. हा तुला जर इथं तू काही हे अशी इश्यू करत असते का? पहिली गोष्ट हे नाटक करायला नव्हतं पाहिजे तू. ठीक कोणते? आहे. हे जे तू काय ते पत्र तयार केलं आणि काय ते शूटिंग घेतली. हो हे जे नाटक केले ना याने काय होणार आहे? मी तुला साहेब- मुद्दाम फोन काय केला? मी काय याला मी छक्के पंजे पाहिले रे बाळा. तुला काही कळत नाही रे अजून. साहेब नाईक साहेब तुला माझ्याकडे हेच नाही शूटिंग. तुम्ही नका जे रिपोर्ट चुकीचे दिलेले आहेत ते पण माझ्याकडे आहेत. ते नका सांगू मला. जे ए बी पॉझिटिव्ह बी पॉझिटिव्ह हे माझ्याकडे सगळे नाही. तुम्ही नाही का मला काढून टाकायचा प्रयत्न का केला मला ते म्हणायचंय. लॅबमध्ये माझी चुकी काय झाली? कामाबद्दल माझी चुकी काय झाली मला तेवढं सांगा. किती चालूपणा करतो. तूच म्हणला मला लॅबमध्ये काम करायचं नाही. कोण म्हणे? कधी म्हणली? कधी म्हणलो मी तुम्हाला? तुम्हाला कधी म्हणलं? माझ्याकडे रेकॉर्डिंग दाखवा. नाही तर त्या मेटकर चला. मेटकरची ऑलरेडी गाण मारतो मी त्याला नाही घाबरत मी. आणि एसीएस ला पण बोलतो मी. सीएस साहेबाला पण पाठवलं मी व्हॉट्सअपला. एसीएस सरला पण पाठवलं मी. क्लिअर की म्हणलं साहेब पत्रकार आले ना मग ते बाईट घ्यायला लागले म्हणलं ते काय कारण आहे म्हणलं. मी क्लिअर सांगितलं मी. तू आण मला उद्या पत्र. मला तर माहित नाही. पेशंटचे नातेवाईक होते. मला विचारलं त्यांनी क्लिअर की म्हणे तू कोण आहे? म्हणलं मी सर्वंट आहे. माझ्याकडे आयडेंटिटी कार्ड आहे म्हणलं मी. क्लास 4 आहे म्हणलं मी. ठीक आहे उद्या ये तू उद्या बोल. मी तुमच्याकडे लॅबला येणार नाही साहेब. मी वार्डमध्ये ड्युटी करणार आहे. तुम्हाला जे माणूस पाहिजे तुमच्या मनाप्रमाणे माणूस घ्या आणि याच्यानंतर लॅबचा आपला विषय संपला. तुम्हाला उद्या चाबी आणून देतो. विषय क्लोज. बरं ठीक. हो काय आलं उगाच जरा एवढं काम करून जर सांभाळलं ना तुला त्याच्यामुळे तू असं साहेब प्रेमाने काहीच नाही सांभाळलं. मी सगळ्या पुऱ्या अख्ख्या लॅबला सांभाळलं. 5:45ला मी आलो. 2:45ला मी आलो. आणि तुम्ही 8-8, 9-9 वाजेपर्यंत 10-10 वाजेपर्यंत सगळेजण चहा घ्यायला गेलो. त्यावेळेस आम्ही सॅम्पल घेतले. आम्ही सांभाळलं. माझ्याकडे सगळी रेकॉर्डिंग आहे सगळी हिस्ट्री आहे. मी सगळे A to Z करतो मी. तुम्ही जेवढं करू शकता ना तेवढं मी पण करू शकतोय. फक्त एवढे तुम्ही नाही का ते काय म्हणते ते कास्ट वाईज तुम्ही धरलं मला त्याच्यामुळं सॉरी साहेब. धन्यवाद. मी पण HBCG पॉझिटिव्ह आहे. धन्यवाद. आभारी. जय हिंद जय महाराष्ट्र. माझ्याबद्दल तुम्ही लय वाईट बोलले. तुम्ही वेगळं विचार केला तुम्ही साहेब. आणि याच्यानंतर लॅबला येणार नाही. काही अडचण नाही. मी तुम्हाला हीच रेकॉर्डिंग एसीएस सरला पाठवलो. CS सरला पाठवलो. पत्रकाराला पाठवलो. सगळ्याला पाठवून द्यायलो मी. धन्यवाद साहेब तुम्ही बोलल्याबद्दल. जय हिंद जय महाराष्ट्र. नाईक साहेब 100% तुम्हीच खरे. मी सस्पेंड जरी झालो मला ड्युटीची गरज नाही काही नाही. मी आज मेलो तरी पण फक्त नाईक साहेबाचं नाव उगले साहेबाचं नाव आणि शेजोळे सरांचं नाव घेणार. बस संपला विषय. मी आज फाशी घ्यायला लागलो.